नमस्कार, मी श्रीरंग खरे. मनी टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, विमा आणि कर या चारही गोष्टी अन्न, वस्त्र आणि निवाऱ्या इतक्याच आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाच्या बनलेल्या आहेत. पैसा योग्य ठिकाणी गुंतवला तर त्याचे दीर्घकालीन फायदे आपल्याला अनुभवता येतात. मात्र ही गुंतवणूक अयोग्य ठिकाणी झाली तर आपल्या कष्टाचे पैसे हे वाया जातात आणि मनस्ताप होतो तो वेगळा. हे सगळं कसं टाळता येईल ते आम्ही तुम्हाला या कार्यक्रमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपण वाहन विम्यासंदर्भात बोलणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात आजच्या टॉप 10 बिझनेस न्यूज. दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्रानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आलेली आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे हा एक नवा विक्रम आहे असं या कार्यालयातर्फे सांगण्यात आलेलं आहे. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अर्थसंकल्पापूर्वी 7 मागण्या केलेल्या आहेत. यंदाचा अर्थसंकल्प हा मध्यमवर्गीयांना समर्पित असावा असं केजरीवाल यांचं म्हणणं आहे. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 10 लाखापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे. शिक्षण, आरोग्य आणि ज्येष्ठांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवरील खर्चही वाढवावा अशी मागणी देखील त्यांनी केली. 2024 हे वर्ष नेटफ्लिक्ससाठी उत्तम ठरलेलं आहे. सरत्या वर्षात या कंपनीनं त्यांच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. नेटफ्लिक्सने चौथ्या तिमाहीमध्ये 1.89 कोटी नवे सबस्क्रायबर जोडलेले आहेत. कंपनीचा उत्पन्न 16% वाढलं असून ते $1,020 कोटी पर्यंत पोहोचलेलं आहे. यंदाचं वर्ष हे गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक फायदेशीर असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. डिसेंबरचा तिमाही निकाल जाहीर केल्यानंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण झालेली पाहायला मिळते आहे. दुपारी 1 वाजेच्या सुमारास हा शेअर 822 रुपयांच्या आसपास होता. सिटी या ब्रोकरेज फर्मनं हा शेअर 1,000 रुपयांपर्यंत मजल मारू शकतो असा अंदाज वर्तवलेला आहे. इन्फोसिस, TCS, विप्रो सारख्या IT क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आज तेजी बघायला मिळाली. अमेरिकेला AI क्षेत्रामध्ये दिग्गज बनवण्याचा तिथले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी विडा उचलल्यानं या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाल्याचं बोललं जात आहे. डिसेंबरचे तिमाही निकाल काही कंपन्यांसाठी निराशाजनक असण्याची शक्यता असली तरी काही कंपन्यांचे शेअर्स हे निकाल जाहीर होण्याच्या दिवशी देखील चांगली कामगिरी करतील असं जेफ्रीजने म्हटलेलं आहे. पर्सिस्टंट, मॅनकाइंड फार्मा, कोफोर्ज, ज्युबिलंट फूडवर्क्स या कंपन्यांचा या यादीमध्ये समावेश आहे. टाटा कम्युनिकेशन्सचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. कंपनीच्या नफ्यामध्ये जबरदस्त वाढ झाल्याचं यातून दिसून आलेलं आहे. 2023च्या तुलनेमध्ये 2024 मधील डिसेंबरच्या तिमाहीमध्ये कंपनीचा नफा 424% वाढल्याचं दिसतंय. 45 कोटींवरून हा नफा 236 कोटींपर्यंत पोहोचलेला आहे. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडला शेअर बाजारातून ऑफर फॉर सेलद्वारे 9,950 कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीची मान्यता मिळाली आहे. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीजचा हा IPO माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आतापर्यंतचा सगळ्यात मोठा IPO असणार आहे. दिवाळखोर झालेल्या गो फर्स्ट या विमान कंपनीच्या लिलावाचा मार्ग मोकळा झालेला आहे. ही कंपनी दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात यावी यासाठी एक याचिका लवादापुढे दाखल करण्यात आलेली होती, ज्याला मंजुरी मिळाली आहे. लवादानं ही कंपनी दिवाळखोर झाल्याचं जाहीर केल्यानंतर या कंपनीचा लिलाव करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. 330 दिवसात ही सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश लवादानं दिलेत. इनक्रेड या ब्रोकरेज फर्मनं स्विगी आणि झोमॅटोचे शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जोडण्याचा सल्ला दिलेला आहे. झोमॅटोचा शेअर 270 रुपयांपर्यंत तर स्विगीचा शेअर 540 रुपयांपर्यंत पोहोचेल असा अंदाज इनक्रेडनं वर्तवलेला आहे. आणि आज आपल्यासोबत असणार आहेत विमातज्ञ सचिन शेडगे सर. विम्यातील बारकावे समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा आहे, ज्याचा फायदा असंख्य नागरिकांना झालेला आहे. त्यांच्या अनुभवाचा NDTV मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना फायदा व्हावा यासाठी आम्ही त्यांना या शोमध्ये आमंत्रित केलेलं. सर, तुमचं स्वागत आहे या शोमध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, जो आजचा विषय इंट्रोडक्शन जेव्हा केलं तो आज व्हेइकल इन्शुरन्सबद्दल आपण बोलणार आहोत. वाहनाचा विमा म्हणजे नेमकं काय असतं आणि त्यामध्ये कुठली वाहनं समाविष्ट असतात आणि कुठली वाहनं समाविष्ट होत नाहीत?
सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की जो आपला वाहनाचा जो कायदा आहे म्हणजे मोटर व्हेकल ॲक्ट आहे त्याप्रमाणे जर आपलं वाहन रस्त्यावरती आलं तर त्या सगळ्या वाहनांना इन्शुरन्स घेणं हे बंधनकारक आहे. ओके. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची वाहनं समाविष्ट करू शकतो तर तुम्हाला माहिती आहे की जसं आपलं प्रायव्हेट कार्स आहे जे आपण नेहमी वापरतो, त्यानंतर टू व्हीलर्स आहेत, त्यानंतर टी परमिट्स गाड्या आहेत, कमर्शियल व्हेकल्स आहेत, त्यानंतर विशिष्ट टाईपच्या म्हणजे तुम्ही शूटिंगसाठी कॅरावॅन वगैरे असतात त्यासुद्धा इन्शुअर्ड करू शकता, ॲम्ब्युलन्सेस आहेत, कमर्शियल व्हेकल्स आहेत. या सर्व प्रकारच्या व्हेकल्स आपण इन्शुरन्सच्या माध्यमातून त्यांना प्रोटेक्ट करू शकतो. आणि विमा घेण्याचा फायदा काय असतो या सगळ्या गाड्यांसाठी? ती साहजिकच आहे की आपण जेव्हा एखादी महागडी गाडी घेतो आणि अशा वेळी तुम्ही बघताय की जसं ज्या पद्धतीने गाड्यांची संख्या वाढते तेव्हा ॲक्सिडेंट्स पण वाढतात आणि मग एखाद्या वेळी त्या गाडीचं ॲक्सिडेंट झालं मग बट ऑब्वियसली आपल्याला ते रिपेअर करावं लागेल आणि मग रिपेअरला जो खर्च येतो आपल्याला तो सगळा इन्शुरन्स कंपनी आपल्याला पे करते. त्यातीलच एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे ना तो म्हणजे एक आहे की आपल्या गाडीला ॲक्सिडेंटमुळे काही झालं, पण दुसरा आहे जो थर्ड पार्टी तो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपल्यामुळे चुकून जर एखादा अपघात झाला आणि समोरच्या माणसाला काय झालं तर त्या माणसाला नुकसान भरपाईसुद्धा तुम्हाला गाडीच्या विम्यामधून मिळत असते. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यासाठी म्हणून इन्शुरन्स असणं गरजेचं आहे. बघा म्हणजे गाडी असेल आणि गाडीला उद्या काय झालं तरी आपण पॉकेटमधून बेअर करू शकतो, पण समोरच्या माणसाला काय झालं आणि जर ती लायबिलिटी खूप मोठी असते आणि जर आपण वाहन विमामध्ये बघितलं तर ती लायबिलिटी खूप अनलिमिटेड आहे. पण एक सिच्युएशन अशी येते की ज्या ठिकाणी तुमच्या गाडीमुळे दुसऱ्या गाडीचा अपघात झाला, दुसऱ्या गाडीला डॅमेज झालं, तर माझ्या गाडीला झालेलं डॅमेज हे पण मी त्या विम्यातनं कव्हर करू शकतो का? आणि समोरच्या व्यक्तीला जे झालेलं आहे डॅमेज ते पण त्या विम्यातनं कव्हर करता येऊ शकतं का? तसं नॉर्मली जेव्हा अशी सिच्युएशन आहे की माझ्या गाडीने समोरच्या माणसाच्या गाडीला ठोकलं आणि माझी चुकी आहे समजा, ठीक आहे, तर अशा वेळी इन्शुरन्स कंपन्यांमध्ये अशी तरतूद झाली तर नॉक टू नॉक क्लॉज म्हणतात, ज्यांची इन्शुरन्स कंपन्यांची इंटरनल त्यांची ॲग्रीमेंट झालेली आहे. जर उद्या चुकी कुणाची असू देत, माझी असो किंवा समोरच्या माणसाची, ज्या इन्शुरन्स कंपनीमधून तुम्ही विमा घेतलाय त्या इन्शुरन्स कंपनीमधून तुम्हाला तो क्लेम मिळेल. म्हणजे जोही खर्च झाला असेल तर तुम्ही आपापल्या इन्शुरन्स कंपन्यांमधून तो क्लेम करायचा आणि ते संपूर्ण पैसे तुम्हाला मिळतील. पण कुठल्याही व्हेकल इन्शुरन्समध्ये हा क्लॉज असतोच का, तो सांगावा लागतो आपल्याला? नाही, हा बाय डिफॉल्ट त्याच्यामध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की ह्याच्यामध्ये IRDA जी आपली इन्शुरन्स रेग्युलेटरी बॉडी आहे त्यांनी हा सगळ्या विमा कंपन्याच्या अंतर्गत हा क्लॉज आणलेला आहे आणि त्या ठिकाणी हा सगळ्या इन्शुरन्स कंपनीमध्ये भारतामध्ये ॲप्लिकेबल आहे. ओके. आता विमा जर मला माझ्या गाडीसाठी काढायचा असेल तर काय काळजी घ्यायला पाहिजे, कुठकुठल्या गोष्टी बघितल्या पाहिजे, प्रीमियम किती असला पाहिजे, गाडीच्या एकूण किमतीच्या किती प्रपोर्शनेटमध्ये तो असायला हवा, त्याचे काही ठोकताळे आहेत? हो, जेव्हा तुम्ही आपल्या गाडीचं इन्शुरन्स घेत आहे तर ते कशासाठी घेत आहे की एखाद्या वेळेस ॲक्सिडेंट झालं तर जो मला फायनान्शियल लॉस होणार आहे तो संपूर्ण मला त्या विम्याच्या माध्यमातून मिळाला पाहिजे, ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही नवीन गाडी घेता, ठीक आहे, त्यावेळी तुम्हाला 2-3 गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत ज्या तुमच्या पॉलिसीमध्ये समाविष्ट असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही ऐकलं असेल की 0 डेप्रिशिएशन पॉलिसी आपण सगळी ऐकतो, तर हा पहिल्या 5 ते 7 वर्षामध्ये हा 0 डेप्रिशिएशन जो क्लॉज आहे हा तुमच्या पॉलिसीमध्ये असणं गरजेचं आहे. आता हा 0 डेप्रिशिएशन म्हणजे काय की अगोदर कसं होतं की जर का इवन जेव्हा गाडी शोरूमच्या बाहेर आली आणि त्याचं ॲक्सिडेंट झालं तर गाडीची व्हॅल्यू इमिजिएटली 5% लेस होते. तर त्यामुळे तुम्हाला त्या बॉडी पार्टवरती डेप्रिशिएशन लागून तुम्हाला संपूर्ण पैसे मिळत नव्हते. पण 0 डेप्रिशिएशन आल्यामुळे तुम्हाला हा जो डेप्रिशिएशनचा पार्ट आहे हा इन्शुरन्स कंपनी संपूर्ण तुम्हाला देते, ज्या ठिकाणी आपली जास्तीत जास्त जे नुकसान झालं आहे त्याचं आपण इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून ते रिकवर करू शकतो. ओके. त्याचप्रमाणे म्हणजे एक 0 डेप्रिशिएशन आहे. दुसरं एक इंजिन प्रोटेक्शन म्हणून हा एक महत्त्वाचा क्लॉज आहे. आपण बघितलं असेल की जेव्हा पावसाळ्यामध्ये पाणी भरतं, ठीक आहे, आणि त्यावेळी जर आपण इंजिन स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या पॉलिसीमध्ये इंजिन प्रोटेक्शन नसेल तर तुम्हाला जर तुम्ही तिकडे स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला आणि ते पाणी इंजिनमध्ये गेले आणि इंजिन सीज झालं तर इंजिन एखाद्या वेळेस सीज होतं तर ते पुन्हा रिपेअर करण्यासाठी खूप मोठी कॉस्ट असते. जर तुमच्याकडे तो क्लॉज नसेल तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला त्या ठिकाणी कुठलेही पैसे देत नाही. मग त्यामुळे तुम्हाला इंजिन प्रोटेक्शनचा सुद्धा क्लॉज असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. भारतीय हवामानानुसार जसं तुम्ही आता इंजिनच्या डॅमेजसाठी प्रोटेक्शन म्हणून सांगितलं, भारतीय हवामानाचा जर विचार केला तर उन्हाळा तीव्र आहे, पावसाळा आहे,
थंडी आपल्या एवढी इथे तरी नाही आहे जास्त. तर या हवामानानुसार कुठल्या गोष्टींचा आपल्या विम्यामध्ये अंतर्भाव असला पाहिजे, खास करून पावसाळ्याच्या स्थितीमध्ये अजून काय काय कव्हर असणं गरजेचं आहे? सो नॉर्मली ह्या ऑलरेडी समाविष्ट असतात. म्हणजे जो ॲक्ट ऑफ गॉड पेरिल्स आहेत, म्हणजे फ्लड आलं, ठीक आहे, किंवा अर्थक्वेक झालं, किंवा इव्हन त्या फॉर दॅट मॅटर राईट्ससुद्धा ह्या पॉलिसीमध्ये कव्हर केलं. ही खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी आहे. त्यामुळे हवामानानुसार किंवा त्या विशिष्ट ऋतूनुसार आपल्याला वेगळी अशी काही पॉलिसी चॉईस करण्याची या ठिकाणी तरतूद नाही. तर ही कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी असल्या कारणानं सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या पॉलिसीमध्ये आपल्याला मिळतात. ओके. एक ना नेहमी हल्ली तक्रार बघायला मिळते, रस्त्यावर गाड्या पार्क केलेल्या असतात आणि काही उपद्रवी माणसं येतात, त्या गाड्यांचं नुकसान करतात, कोणी काचा फोडतात किंवा गाडीला डॅमेज करतात. तर त्या सिच्युएशनमध्ये पण आपल्याला इन्शुरन्स कव्हर लागू होतो का फक्त तो ॲक्सिडेंट पुरताच मर्यादित? नाही, या ठिकाणी जसं मी सांगितलं, राईट्स पण ह्या पॉलिसीच्या अंतर्गत कवर्ड आहे. सो इट इज अ पार्ट ऑफ राईट्स असू शकतं. कोणी गाडी पार्क केली आणि कोणीतरी येऊन काच फोडून मुद्दाहून म्हणजे येऊन तो तोडून गेला, तर अशा सिच्युएशनसुद्धा तुम्हाला इन्शुरन्स कंपनी त्या ठिकाणी क्लेम पे करते. ओके. मी एक विमा माझ्यासाठी गाडीसाठी घेतला, पण तो विमा मला पसंत नाही पडला, तर मी तो विमा बदलू शकतो का एकदा घेतलेला विमाच मला कंटिन्यू करायला लागेल? नाही. सो नॉर्मली तुम्हाला माहिती आहे की जसं जनरल इन्शुरन्समधला वाहन विमा हा एक भाग आहे, त्यामुळे जनरल इन्शुरन्समधले सगळे जे विमे असतात हे 12 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टसाठी असतात. तर त्यामुळे एक सिच्युएशन अशी आहे की मी इन्शुरन्स घेतला आणि मला वाटलं की आता मला इमिजिएटली हा इन्शुरन्स नको आहे, माझं काहीतरी त्या इन्शुरन्स कंपनीबरोबर डिस्प्यूट झालं किंवा त्यांनी जे टर्म्स बोलले ते मला नाही दिलं, तर आपल्याकडे जो पिरियड आहे पॉलिसी कॅन्सलेशनचा तो 30 दिवसापर्यंतचा आहे. अगोदर 15 दिवस होता, आता ते चेंज झालं आहे. तर तोपर्यंत तुम्ही कॅन्सल करून ते संपूर्ण पैसे तुम्हाला मिळू शकतात. अच्छा. पण रिन्युअलच्या वेळी फॉर एक्झाम्पल तुमची एक्स कंपनीमध्ये पॉलिसी आहे आणि वाय कंपनी तुम्हाला जर चांगली बेनिफिट्स किंवा चांगली कव्हरेजेस देत असेल, कमी पैशामध्ये जास्त बेनिफिट्स देत असतील, तर तुम्ही शिफ्ट करू शकता, काही प्रॉब्लेम. पण तुम्हाला प्रीमियम भरून मग शिफ्ट व्हावं लागेल? हो, म्हणजे रिन्युअल फॉर एक्झाम्पल माझी गाडी 15 तारखेला संपते, म्हणजे फेब्रुवारीच्या 15 तारखेला माझं इन्शुरन्स संपतं आहे, तर मी 1 तारखेपासून संपूर्ण त्याची तरतूद, बाबा मार्केटमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे विमे अवेलेबल आहेत, ते काय काय कव्हरेजेस देत आहेत, मी माझ्या एक्झिस्टिंग पॉलिसीबरोबर मी कम्पेअर करणार आणि त्याच्यानंतर निर्णय करणार. म्हणून तुम्हाला 15 तारखेच्या आतमध्ये त्याला त्या दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीबरोबर तुम्हाला ते रिन्यू करावं लागेल. जर का तुम्ही एक दिवसही लेट केलात, ठीक आहे, तो रिन्यू करण्याच्या वेळी एकही दिवस तुम्ही लेट केलात, फॉर एक्झाम्पल 15 तारखेला पॉलिसी संपते, ठीक आहे, 15 तारखेला मध्यरात्री नॉर्मली पॉलिसी संपते. जर 16 तारखेला सकाळी क्लेम आला आणि तुम्ही जो इन्शुरन्स नसेल घेतला, तर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला क्लेम देणार नाही. ओके. त्यामुळे तुमची जीही पॉलिसी आहे ही तुम्हाला पॉलिसी एक्सपायर होण्याच्या आतमध्ये ती रिन्यू करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की दोन्ही पॉलिसी कम्पेअर करून बघा. सर्वसामान्यपणे जेव्हा आपल्याला पॉलिसीचं डॉक्युमेंट हातामध्ये मिळतं, ते पॉलिसीचं डॉक्युमेंट हातामध्ये आल्यानंतर कुठकुठल्या गोष्टी बघणं गरजेचं असतं? सो बेसिकली 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्या बघणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं आपलं नाव प्रॉपर लिहिलं आहे की नाही, ओके. त्यानंतर तुमचं ॲड्रेस, रजिस्ट्रेशन ॲड्रेस, त्यानंतर तुमचं व्हेकल नंबर, जो रजिस्ट्रेशन नंबर हा प्रॉपरली तिकडे प्रिंट झाला आहे की नाही, त्याच्यानंतर तुमचं इंजिन आणि चेसिस नंबर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आपली जी RC बुकची कॉपी आहे त्याच्यावर जे इंजिन आणि चेसिस नंबर बघितलं असं की इंजिन आणि चेसिस नंबर खूप मोठ्या डिजिटचे असतात, त्यामुळे ते प्रॉपरली त्या पॉलिसीमध्ये प्रिंट झाले की नाही हे आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. अदरवाईज क्लेमच्या वेळी जेव्हा एखादा क्लेम येतो तेव्हा इन्शुरन्स कंपनी आपल्याला बेसिक डॉक्युमेंट्समध्ये हेच मागते, RC बुक आणि तुमच्या इन्शुरन्स पॉलिसी, आणि त्याच्यामध्ये जर तफावत असेल तर मग तिकडे कधीतरी तो क्लेम डिले होऊ शकतो किंवा मग त्या ठिकाणी ती एन्डॉर्समेंट म्हणजे त्या सगळ्या करेक्शन्स करून गेल्याच्यानंतर मग तो खूप मोठा तिकडे वेळ जाईल. त्यामुळे पॉलिसी हातात आल्याबरोबर ह्या 4 गोष्टी तुम्ही बघून घेतल्यात तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके. एक सर्वसामान्यपणे प्रश्न विचारला जातो की कुठलीही अनुचित घटना घडली, ॲक्सिडेंट झाला, तर प्रत्येक वेळेला आपल्याला FIR करणं गरजेचं असतं का? म्हणजे आपण जो क्लेम करायला जातो त्यावेळेला पोलिसांची FIR गरजेची असते का दरवेळेला? नाही, प्रत्येक क्लेम असे जर व्हेकलला डॅमेज झालेलं आहे तर असं कोणतीही म्हणजे हे नाही, कंपल्शन नाही की बाबा तिकडे तुम्हाला प्रत्येक क्लेममध्ये तुम्हाला FIR करणं गरजेचं आहे. FIR करण्याची छोट्या मोठ्या क्लेमसाठी आवश्यकता नाही. पण जर का एखाद्या गाडीमध्ये बसलेल्या माणसाला जर इजा झाली किंवा समोरच्या माणसाला इजा झाली किंवा मग खूप मोठा अपघात आहे जिकडे टोटल लॉस आहे गाडीचे, तर त्या ठिकाणी तुम्ही FIR केलं तर त्या ठिकाणी एक इन्शुरन्स कंपनीला पण सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स मिळतं आणि मोठे क्लेम्स तुमचे सेटल होण्यामध्ये मदत होते. ओके. हल्ली ऑनलाईन इन्शुरन्स घेण्याचं प्रमाण वाढीला लागलेलं, त्याच्या जाहिराती पण येतात.
ते बघून लोक प्रेरित होतात की आपण ऑनलाईन इन्शुरन्स काढूया गाडीचा. तर हे घेणं कितपत योग्य आहे, कितपत अयोग्य आहे, याचे फायदे तोटे काय आहेत? सी ऑनलाईनमध्ये जसं माहिती आहे की एखादा माणूस आहे त्याने बऱ्याच वर्षापासून इन्शुरन्स घेतो आहे आणि त्या क्लेम कशा पद्धतीने त्याने हँडल अगोदर केले आहेत किंवा त्याच्याकडे ती एक्सपर्टीज आली आहे आणि त्याला सगळे बारकावे जर इन्शुरन्समधले माहिती असतील तर त्याने नक्की ऑनलाईनमध्ये जाऊन पॉलिसीज घ्यावी. पण ऑनलाईनमध्ये पॉलिसी घेत असते वेळी तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रीमियमचं आकर्षण दाखवलं जातं त्या ठिकाणी तुम्हाला गाडीची व्हॅल्यू आणि तुम्हाला कोणते कोणते कव्हरेज दिलेत हे तुम्हाला बारकाईने बघणं गरजेचं आहे. अदरवाईज एक इन्शुरन्स कंपनी तुम्हाला थोडं प्रीमियम जास्त चार्ज करत असेल पण त्याबरोबर ते त्याचे कव्हरेजेस पण जास्त देत असेल. मग अशा वेळी तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, कव्हरेजेस आहेत, त्याची व्हॅल्यू आहे, ठीक आहे, त्यानंतर कोणत्या प्रकारचा विमा दिला आहे, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही ऑनलाईनचा पर्याय निवडला पाहिजे. पण ते खर्चिक असतं, स्वस्त असतं? सो नॉर्मली ऑनलाईन पॉलिसीज थोड्याशा स्लाइडली ऑफलाईन पॉलिसीपेक्षा थोड्याशा स्वस्त असतात. पण अगेन थोड्या स्वस्तासाठी तुम्ही जर तुमच्याकडे ती एक्सपर्टीज नाही तर कधी पुढे जाऊन तुम्हाला ते मोठं नुकसानसुद्धा होऊ शकतं. म्हणून तुम्हाला जर तुम्ही प्रॉपर तुमची इन्शुरन्स क्लेम्स जर प्रॉपर हँडल करू शकलात तर मग तुम्हाला ऑनलाईनचा पण ऑप्शन चांगला आहे. सर्वसाधारणपणे या जाहिरातींमध्ये असंही दाखवलं जातं की रोड साईड असिस्टन्स मिळतो किंवा अशा पद्धतीच्या सोयीसुविधा मिळतात. अशा कुठल्या सोयीसुविधा असतात ज्या इन्शुरन्समध्ये कवर्ड असतात पण सर्वसामान्य ग्राहकांना त्याबद्दल फारशी माहिती नसते? असं जसं सांगितलं की कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आहे आणि दुसरा आहे आपला झिरो डेप्रिशिएशन. तर नुसतंच झिरो डेप्रिशिएशन नाही तर त्याच्याबरोबर बरेचसे कव्हरेज आपल्याला मिळतात. म्हणजे की रिप्लेसमेंट, रोड साईड असिस्टंट. म्हणजे रोड साईड असिस्टंट म्हणजे काय, उद्या एखादी गाडी आपली ब्रेकडाऊन झाली आणि ती चालूच शकत नाही, मग त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनीला आपल्याला ते आपली व्हेकल टो करून घेण्यासाठी किंवा मग त्या गाडीवरती घेऊन जाण्यासाठी ती एक कॉस्ट असते, ती इन्शुरन्स कंपनी आपल्याला पे करते. किंवा बऱ्याच वेळा इन्शुरन्स कंपनी असं सांगतात की जर तुम्ही बाहेर गावी गेलात आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला एक हॉटेलमध्ये राहायची वेळ आली की बाबा, मग ते सुद्धा तुम्हाला इन्शुरन्स कंपनी पे करते. की बऱ्याच वेळा जर तुमचं पेट्रोल संपलं, ठीक आहे, आणि मग त्यावेळी तुम्हाला एक विशिष्ट किलोमीटरहून ते घेऊन यायचं आहे, ती कॉस्टसुद्धा इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पे करते. तर हे वेगवेगळे बारकावे आहेत. तुम्ही जेव्हा हे ऑनलाईन म्हणजे हे से कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी घेता तर त्याच्यामध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, हे आपल्याला बघून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा ह्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असतात पण त्याचा आपण कधी म्हणजे उपयोगच करून घेत नाही. पण तुम्ही काय सांगाल की कुठल्या कुठल्या गोष्टींचा अंतर्भाव असला पाहिजे, ग्राहकांनी पॉलिसी डॉक्युमेंट वाचलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्या नसतील तर त्या मागून घेतल्या पाहिजे? जसं आपण सुरुवातीला सांगितलं की जेव्हा तुमची गाडी नवीन आहे, ठीक आहे, त्यावेळी जसं मी सांगितलं झिरो डेप्रिशिएशन आहे, त्यानंतर एक इंजिन प्रोटेक्शन सांगितलं, की रिप्लेसमेंट सांगितलं. की रिप्लेसमेंटमध्ये काय होतं? सो की रिप्लेसमेंटमध्ये जर एखाद्या वेळेस आपली चावी हरवली तर त्यावेळी जी त्याची रिप्लेसमेंटची जी कॉस्ट आहे ती इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पे करून देते. त्यानंतर कन्झ्युमेबल आयटम हा एक महत्त्वाचा पार्ट आहे की जेव्हा हे क्लेम्स येतात त्यावेळी बरेचसे कन्झ्युमेबल आयटम्स असतात, हे इन्शुरन्स कंपनी पे करत नाहीत. जसं मेडिक्लेममध्ये नॉन मेडिकल्स आयटम्स आहेत तसे मोटर इन्शुरन्समध्ये कन्झ्युमेबल आयटम्स आहेत. तर हे तुम्ही समाविष्ट करून घेतलं तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम तुम्ही क्लेमची रिकव्हरी करू शकता. त्यानंतर दोन अजून कव्हरेज आहेत जे महत्त्वाचे आहेत, ज्याच्यामध्ये रिटर्न टू इनवॉइस आपण म्हणतो. सो फॉर एक्झाम्पल आपण एक 15 लाखाची गाडी घेतली आहे, ठीक आहे, आणि 3 वर्ष झाली आहेत गाडीला, आणि तिकडे आपण रिटर्न टू इनवॉइस जर आपण तो क्लॉज घेतला आणि जर 3 वर्षानंतर जर गाडी टोटल लॉस झाली तर जी आपली इनवॉइसची प्राईज आहे तेवढी इन्शुरन्स कंपनी आपल्याला पे करते, इव्हन त्याला 3 वर्ष झाले असतील तरी. हा एक महत्त्वाचा भाग आहे जो आपल्या पॉलिसीमध्ये समाविष्ट करून घेणं गरजेचं आहे. त्याप्रमाणे टायर कव्हर. सो नॉर्मली कुठल्याही व्हेकल इन्शुरन्समध्ये तुम्हाला रबर पार्टमध्ये 50% डेप्रिशिएशन असतं आणि टायर कव्हर सहसा तुम्हाला दिलं जात नाही. तर त्यामुळे जर गाडी महागडी असेल आणि त्याची टायरची कॉस्ट खूप जास्त असेल तर टायर कव्हरसुद्धा तुम्हाला त्या पॉलिसीमध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे. ओके. काही रायडर्स असतात का की जे घेतले पाहिजेत आपल्या नॉर्मल पॉलिसीसोबत? कुठले रायडर अत्यावश्यक आहेत, कुठले रायडर तुम्ही ऑप्शनल म्हणून घेऊ शकता पण ते चांगले असतात? रायडर कव्हर म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसीमध्ये जसं सांगितलं झिरो डेप्रिशिएशनमध्ये की हे सगळे रायडर्स आहेत, जसे आपण आता बोललो की झिरो डेप्रिशिएशन, इंजिन प्रोटेक्ट, हे आहेतच. त्याच्या व्यतिरिक्त ना 2 महत्त्वाचे आहेत, म्हणजे महत्त्वाचे रायडर्स म्हणू शकतो किंवा त्या पॉलिसीचा पार्टच म्हणू शकतो. थर्ड पार्टी सेक्शनमध्ये आपल्या व्हेकलमध्ये आपल्या व्यतिरिक्त जर दुसरे पॅसेंजर्स आहेत तर त्याला आपण 2 लाखापर्यंत विमा
घेऊ शकतो. इन केस जर ॲक्सिडेंटल डेथ झालं तर त्यांना 2 लाखापर्यंत त्यांना कव्हर मिळू शकतं. त्याचप्रमाणे जर आपण स्वतः ड्राईव्ह करत असेल तर तिकडे 15 लाखापर्यंत त्याचा इन्शुरन्स कव्हर असतं. अच्छा. ठीक आहे. त्याचप्रमाणे जर कोणी पेड ड्रायव्हर म्हणजे बऱ्याच वेळी आपले ड्रायव्हर्स जर असतील तर ड्रायव्हर्सला प्रोटेक्शन करण्यासाठी सुद्धा त्यामध्ये तरतूद आहेत. तर हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या पॉलिसीमध्ये त्याचा अंतर्भाव करून घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा क्लेम्स येतात आणि ह्याचा जर तुम्ही कॉस्ट बघितलीत तर जास्त खूप मोठी कॉस्ट नाही आहेत, पण ज्यावेळी आपण एवढी महागडी गाडी घेतो तर त्यावेळी इन्शुरन्स घेतेवेळी ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला इन्क्लूड करून घेणं खूप गरजेचं आहे. ओके. लहान मोठे डॅमेज झाले, कुठे स्क्रॅच आलाय, काहीतरी काचच फुटले कुठली तरी, तर त्याच्यासाठी इन्शुरन्स कव्हर वापरू नका असं सांगितलं जातं. ते का? ते वापरलं तर काय फरक पडू शकतो? जेव्हा लहान मोठे डॅमेजेस येतात तर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा इन्शुरन्स कंपनीमध्ये आपण विमा घेतलाय, पॉलिसी घेतली आणि आपण जेव्हा क्लेम करत नाही तेव्हा इन्शुरन्स कंपनी आपल्याला एक बोनस अमाऊंट देते ज्याला नो क्लेम. सगळ्या पॉलिसींसाठी सगळ्या पॉलिसींसाठी असतं. फक्त जर तुम्ही थर्ड पार्टी पॉलिसी घेतली तर त्याच्यासाठी अप्लिकेबल नाही. पण ओन डॅमेज प्लस थर्ड पार्टी तिला आपण कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी म्हणतो. तर त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला इन्शुरन्स कंपनी तुम्हाला बोनस देत असते. त्याचे असे क्रायटेरिया म्हणजे 20 पहिल्या वर्षी 25, 35, 45 आणि 50 मॅक्झिमम 50% नो क्लेम बोनस मिळतो. आता इकडे तुम्हाला एक उदाहरण द्यायला गेलं की बाबा एखादं स्क्रॅचेस आले गाडीवरती किंवा छोटं काहीतरी ॲक्सिडेंट झालं ज्या ठिकाणी तुम्हाला रिपेअरिंगची कॉस्ट त्याची समज 5,000 रुपये, वेअरएस आपल्या पॉलिसीमध्ये नो क्लेम बोनस 50% आहे आणि तिकडे तुम्हाला 10,000 बेनिफिट मिळतं. करेक्ट. आता होतं कसं, जर तुम्ही क्लेम केला इन्शुरन्स पॉलिसीमध्ये तर तुमचा नो क्लेम बोनस जो आहे हा 50चा सरळ 0 होईल, म्हणजे 0 होईल त्याचा. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही 5,000 रुपयाचा क्लेम करायला गेलात पण त्या ठिकाणी तुमचं 5,000चं नुकसान होऊ शकतं. म्हणजे जेव्हा तुमची पॉलिसी रिन्युअलला येईल त्यावेळी हा जो नो क्लेम बोनसचा पोर्शन आहे हा जर आपण क्लेम घेतला तर हा 0 होऊन जाणार. तर जर नो क्लेम बोनसची अमाऊंट जास्त असेल, डॅमेज कमी असेल तर क्लेम करू नका. ओके. आणि हा नो क्लेम बोनस कधीपर्यंत मिळू शकतो आपल्याला? का तो जोपर्यंत आपली पॉलिसी आहे तोपर्यंत? नो क्लेम बोनस बाबतीत एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की नो क्लेम बोनस हा तुमची जोपर्यंत पॉलिसी तुमच्याकडे गाडी आहे तोपर्यंत तो पॉलिसीवर असतो, पण सब्जेक्ट टू जर त्याने क्लेम केले नसतील तर. पण ह्याचा एक बेनिफिट, खूप महत्त्वाचा बेनिफिट आहे की जर एखादी पहिली माझी गाडी आहे, ठीक आहे, त्याच्यावरती 50% नो क्लेम बोनस आहे आणि जर ही मी गाडी विकली, ठीक आहे, जर विकली तर त्या ठिकाणी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला नो क्लेम बोनस सर्टिफिकेट इश्यू करते 50%ची. ठीक आहे. एक्झिस्टिंग बाबा माझ्याकडे एक गाडी मी विकली आणि 50%ची मला नो क्लेम बोनस सर्टिफिकेट मिळाली. जेव्हा मी नवीन गाडी परचेस करायला जातो त्यावेळी 50% सरळ तुम्हाला इन्शुरन्सवरती तिकडे डिस्काउंट मिळू शकतं. अच्छा. आणि जी सर्टिफिकेट पुढच्या 3 वर्षापर्यंत व्हॅलिड असते. ओके. म्हणजे पुढच्या आज जर मी 2025ला गाडी माझी सेल केली एक्झिस्टिंग आणि त्याचा नो क्लेम बोनस सर्टिफिकेट आहे तर ती व्हॅलिड 2028 पर्यंत व्हॅलिड असेल. तुम्ही दुसरी कोणतीही गाडी घेतली त्या ठिकाणी तर तुम्हाला डिरेक्ट तिकडे इन्शुरन्समध्ये सरळ बेनिफिट मिळू शकतं. ओके. थँक्यू सर, तुम्ही शोमध्ये आलात आणि मार्गदर्शन केलं. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. यातले जे बारकावे असतात ते अनेकांना माहिती नसतात, म्हणूनच आम्ही हा विषय हाती घेतलेला होता आणि जेणेकरून लोकांना त्याची माहिती व्हावी आणि त्यांचं नुकसान कमीत कमी व्हावं, त्यांचं आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावं, हा आमचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमात इथेच थांबूया. तुम्ही पाहता NDTV मराठी.